स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील 7 रस्ता, फॉरेस्ट, जामवीर सोसायटी, भारत माता प्राथमिक शाळा, आसरा चौक, टंकसाल नगर, विजापूर बेस स्टेशन, रिक्षा स्टॉप, जांबुमुनी मित्रमंडळ अशा विविध ठिकाणी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी नागरिकांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, स्वातंत्र्य दिन हा आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे। 80 वर्षांपूर्वी काँग्रेसने स्वातंत्र्याची पहिली लढाई लढली। आज पुन्हा एकदा पहले लढे तो गोरों से, अब लढेंगे चोरों से अशी हाक देत लोकशाही वाचवण्याची गरज आहे। लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने जातीपातीचा विचार न करता एकमेकांना साथ देणे आवश्यक आहे। मतदान हे देशाचे प्राण आहे, पण आज त्याची चोरी होत आहे, ज्यामुळे लोकशाहीला गंभीर धोका निर्माण झाला आहे। देशात आणि महाराष्ट्रात असलेले सध्याचे सरकार हे चोरीचे सरकार आहे। या विरोधात काँग्रेस नेहमीच लढली आहे आणि आजही लढणार। स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे कोणतेही योगदान नव्हते तेच आज सत्तेत आहेत। अशा मतदान चोरांचा पर्दाफाश करून लोकशाही वाचवण्यासाठी आणि गोरगरीब, दीनदलित, अल्पसंख्याक आणि आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी लढा देणे ही काँग्रेसची जबाबदारी आहे। या लढाईसाठी आपण सर्वांच्या सहकार्याची गरज आहे। चला एकत्र येऊन लोकशाही वाचवूया आणि आपल्या अधिकारासाठी ठामपणे उभे राहूया, असे मत त्यांनी व्यक्त केले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।